मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी तुम्हाला बँक खाते जोडताना खूपच काळजी घ्यावी लागणार आहे. कारण की त्या ठिकाणी तुम्हाला सर्वच खाते हे चालणार नाही आहेत. जर तुमच्याकडून त्या ठिकाणी खाते जोडताना चूक झाली तर मात्र तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला या योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत आणि ही सर्वस्व तुमची चूक असणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणीही काहीही करू शकणार नाही. जर तुमच्याकडून बँक खाते हे चुकले किंवा त्या ठिकाणी खाते देताना तुमच्याकडून चूक झाली तर मात्र तुम्हाला या योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत आणि ही पूर्णतः तुमची चूक असणार आहे. त्यामुळे या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला या योजनेसाठी कोणते बँक खाते हे नेमके जोडायचे आहे हे तुम्हाला माहीत असणे खूपच गरजेचे आहे. अन्यथा तुमचे सर्व काही बरोबर असून सुद्धा जर तुम्ही या ठिकाणी खाते जोडण्यामध्ये चूक केली तर मात्र या ठिकाणी तुम्ही पात्र असून सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकणार नाहीत. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म हा भरत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणते बँक खाते जोडायचे आहे जेणेकरून तुमचे पैसे येण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाही. चला सविस्तरपणे जाणून घेऊया. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला या ठिकाणी बँक खाते जोडत असताना खूपच काळजी घ्यावी लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला कुठलेही बँक खाते जोडता येणार नाहीये किंवा या ठिकाणी सर्वच बँक खाते चालतील असे सुद्धा नाहीये. तर या ठिकाणी नेमके कोणते बँक खाते तुम्हाला जोडता येणार आहे चला जाणून घेऊया. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जो काही महिलांना 1500 रुपयाचा लाभ हा दिला जाणार आहे तो लाभ डीबीटी प्रणालीद्वारे दिला जाणार आहे. आणि जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की डीबीटी प्रणालीद्वारे लाभ घेण्यासाठी आपले बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक असणे हे आवश्यक असते. ज्याप्रमाणे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये आपल्याला घेण्यासाठी आपले बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक करावे लागते. अगदी त्याचप्रमाणे मित्रांनो, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे सुद्धा तुम्हाला अशाच बँकेत मिळणार आहेत. म्हणजे जे बँक खाते तुमचे आधार कार्ड सोबत लिंक असेल म्हणजेच NPCI ला लिंक असेल त्याच बँक खात्यात तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे हे मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी बँक जोडत असताना अशी बँक जोडायची आहे की ज्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड हे लिंक आहे. कारण की बऱ्याचशा महिलांकडे खाते नाही आहेत आणि घाई गडबडीने महिला कुठल्याही बँकेत खाते उघडून या ठिकाणी त्याची माहिती देत आहेत. त्यामुळे मित्रांनो, ज्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्याची सुविधा नाहीये असे बँक खाते जर तुम्ही या ठिकाणी चुकून जोडले तर मात्र तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही. कारण की या ठिकाणी तुमची बँकच आधार कार्ड सोबत लिंक नसल्यामुळे आणि या योजनेचे पैसे हे डीबीटी माध्यमातून दिले जाणार असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे या ठिकाणी बँक देताना अशीच बँक द्यायची आहे की ज्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार आहे.